नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली असून थंडीला सुरुवात झालेली आहे आणि जे काही हवामानाचे अपडेट असतील तर आपण गेले काही दिवस आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नाही. परंतु आत्ताच एक महत्त्वाची बातमी आहे की अंदमान निकोबारचा जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पुढील काही दिवसांमध्ये वातावरण सतत बदलत आहे आणि आपल्या अंदाजानुसार हवामान विभाग तर वारंवार आपल्याला माहिती देत असतं, परंतु जी माहिती आपल्याला आम्ही सांगणार आहोत तर त्या हिशोबाने जी पुढील काही दिवसांमध्ये वातावरणात बदल होत आहे आणि कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते आपण बघू शकता की इथे निर्माण होत आहे. तर बंगालच्या उपमहासागरात आणि अंदमान निकोबारच्या ज्या उपमहासागरात जे क्षेत्र तयार होणार आहे ते चक्रीवादळ स्वरूपाचं क्षेत्र होणार आहे. तर त्याला सुरुवात आपण थायलंड आणि कंबोडिया जो समुद्र आहे या देशाच्या समुद्रातून त्याची सुरुवात होणार असून ते क्षेत्र अंदमान निकोबारच्या दिशेने येऊन आपल्या महाराष्ट्रालगतील जो बंगालचा उपमहासागर आहे त्या ठिकाणी येऊन धडकणार आहे. तर त्याची पुढील वाटचाल जी आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत वारंवार माहिती देणार आहोत. परंतु आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे फळबागाचे शेतकरी आहेत तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर आपल्या काही फवारण्या असतील तर त्या फवारण्याच्या ज्या इन्फॉर्मेशन असतील हवामान विभागाच्या त्यानुसार आपण करणं गरजेचं आहे. आणि पुढील काही दिवसांमध्ये वातावरण हे सतत बदलत राहणार आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये जे अंदमान निकोबार आणि बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण होणार आहे तर त्याचा परिणाम आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. तर पुढील काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत माहिती देणारच आहोत. परंतु थायलंड आणि कंबोडिया हे जो दोन देश आहेत ह्या लगतील जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये वारंवार चक्रीवादळ निर्माण होत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून अंदमान निकोबारच्या ज्या बेटालगतील जे सागरी क्षेत्र आहे त्या सागरी क्षेत्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात वातावरण बदलत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या ज्या भारत देशालगतील जे बंगालचं उपमहासागर क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये पुढील काही दिवसांमध्ये वातावरण तयार होणार आहे आणि त्याचंच चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. तर आपल्या माहितीनुसार आपण आपल्या फळबागांचे किंवा इतर ज्या ज्या काही शेती व्यतिरिक्त माहिती असेल त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवणारच आहोत. परंतु आपण जे क्षेत्र पाहणार आहोत तर ते क्षेत्र आपण बघू शकता की बेंगलोर आणि विशाखापट्टणमच्या भागामध्ये चक्रीवादळाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे. परंतु सध्या तरी स्थिती कमी दाबाच्या क्षेत्रावर निर्माण आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासाठी त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि महाराष्ट्रालगतील जे राज्य आहेत तर त्या राज्यांमध्ये सुद्धा त्याचा काही परिणाम होणार आहे. ते आपण आपल्यापर्यंत माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत. परंतु सध्या स्थिती जी बेंगलुरूचा जो भाग आहे आणि चेन्नईचा भाग आहे त्या भागामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र आहे ते आपल्याला पुढील काही दिवसांमध्ये त्याचा परिणाम दिसणारच आहे. जो अरबी समुद्रालगतील मंगळुरूचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यालगतीलच जो कोइंबतुर हा जो भाग आहे हे जे शहर आहे त्या शहरालगतीलही काही भागांमध्ये पावसाची स्थिती आहे. तर आपण बघू शकता की जे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपमहासागराचे जे श्रीलंकाचे क्षेत्र आहे त्या भागामध्ये सुद्धा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळणारच आहे. परंतु आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार आम्ही माहिती देत असून आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये, आपले शेतकरी बांधवांचे
नुकसान होऊ नये त्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून पुढील काही जे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल त्या इन्फॉर्मेशननुसार आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो.